ती बॉडी इथपर्यंत आणून तिला इथे आपल्या इंद्रायणी नदीच्या पात्रात ते बॉडी सुद्धा फेकली आणि परत साहेब ते त्यांची 2 मुलं रडत असताना, जिवंत असताना त्या 2 मुलांना त्याने पाण्यात टाकला. मावळमध्ये गर्भपातादरम्यान मृत्यू झालेल्या प्रेयसीचा मृतदेह आणि तिच्या 2 जिवंत मुलांना इंद्रायणी नदीत फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या महिलेच्या प्रियकरासह दोघांना पोलिसांनी आता अटक केली आहे. 9 जुलैच्या मध्यरात्री हा प्रकार घडला. ही महिला विवाहित होती, मात्र वडिलांकडे राहत होती. तिच्या प्रियकराचं नाव गजेंद्र दगडखैर असं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 6 जुलैला गजेंद्र या महिलेसह तिच्या 5 आणि 2 वर्षाच्या मुलांना घेऊन कळंबोली इथे गर्भपात करून घेण्यासाठी गेला होता. अमर रुग्णालयात गर्भपात करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा 8 जुलैला मृत्यू झाला. तेव्हा गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेनं मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये पोहोचवला. त्यानंतर गजेंद्र आणि रविकांतनं 9 जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहामध्ये मृतदेह फेकून दिला. प्रेयसीची 2ही मुलं रडू लागली तेव्हा त्यांनाही जिवंत असतानाच नदीत टाकलं. कॉलनीत राहतो आणि त्यांच्याच घरात भाड्याने राहतोय 3 वर्षापासून आणि चांगला व्यवस्थित आमचा त्यांचा संबंध होता, असं कधी वाटलंच नाही. आणि मी स्वतः बाहेर देशात कामाला आहे. मी त्यांना यायचो त्यावेळेला त्यांना सांगून त्यांना स्वतः त्याला गजेंद्रला भेटून सांगायचो, दादा बघा माझ्या पोराकडे लक्ष द्या, माझ्या मुलांकडे लक्ष द्या, सगळ्यांकडे लक्ष द्या. हो दादा जावा तुम्ही, आम्ही आहोत ना, आमचं घर, तुमची मुलं काय आमची मुलं काय, घरात कुटुंबासारखी, एवढं मी त्यांना भावासारखं विश्वास ठेवलं होतं. डॉक्टर वगैरे सगळं माहिती असून डॉक्टर पण आपल्या हलगर्जीपणाने सगळं माझ्या मुलीचं हे केलं. त्यानंतर ती बॉडी तिथून आणून या लोकांनी संमतीने त्यांच्याबरोबर जे पण असतील गजेंद्र बरोबर आणि त्याचे जे पण साथीदार, ह्या सगळ्यांनी ती बॉडी इथपर्यंत आणून तिला इथे आपल्या इंद्रायणी नदीच्या पात्रात ते बॉडी सुद्धा फेकली आणि परत साहेब ते त्यांची 2 मुलं रडत असताना, जिवंत असताना त्या 2 मुलांना त्याने पाण्यात टाकला. लहान मुलं, लहान मुलं, एक माझा 5 वर्षाचा नातू आणि एक 2-2.25 वर्षाचा नातू, दोघांना त्याने समुद्र पाण्यात टाकलं. साहेब काय करू सांगा, असं जिवंत पोहायला आपल्याला पाण्यात टाकलं. विवाहित महिलेचे एका इसमासोबत प्रेम संबंध होते आणि त्यामधून ती प्रेग्नंट असल्याचे दिसून आल्याने तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून ती प्रियकराच्या मित्रासोबत कळंबोली, जिल्हा ठाणे या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी गेलेली होती आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह व तिच्या 2 मुलांना परत तळेगाव दाभाडे या ठिकाणी घेऊन आला आणि प्रियकराच्या मदतीनं त्या दोघांनी मिळून, प्रियकर आणि प्रियकराचा मित्र या दोघांनी मिळून सदर महिलेचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिलेला आहे. त्याचबरोबर ही घटना पाहत असताना महिलेची 2ही मुलं रडत होती आणि त्यामुळं या 2ही मुलांनाही जिवंतपणे पाण्यामध्ये या 2 आरोपींनी फेकून दिलेलं आहे.